आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। उत्तम शिक्षण मंत्री कोण तर फडणवीस हे मोदींनाही माहिती आहे। पंतप्रधान मोदींची फडणवीसांसोबत चर्चा। संजय राऊत यांचा मोठा दावा, देशाला उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी सर्वांची इच्छा आहे। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। मोदी शहांमधील संघर्ष आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाणार हे सामना ठरवत नाही। सामनाच्या रोखठोकवरून मंत्री उदय सामंत यांचाही निशाणा। अभिजित दिपके यांना भेटायला गेलेल्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं। महायुतीची भूमिका ठरलेली असताना दिपकेंना परस्पर भेटल्यानं संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना शिंदेंकडून विचारणा। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करावं। प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं। अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकरांची टीका। आम्ही महायुतीमध्ये आहोत म्हणून दरेकरांनी सल्ला दिला असेल। दरेकरांच्या टीकेवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला यावेळेस मोदींनी न्याय दिलाय। हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेमध्ये नवीन तरुणांना संधी। पक्षाच्या युवक अध्यक्षपदात विभागणी। शहरांसाठीचे युवक प्रदेशाध्यक्षपदी विशाल बाकडकर यांची नियुक्ती। सुशील बोर्डेंची विद्यार्थी सेलच्या अध्यक्षपदी निवड। येणारा काळ हा आपल्या आहे आणि त्या काळात आपण फिट राहायला पाहिजे। धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। धनंजय मुंडे यांच्याकडून उपस्थितांना आरोग्याचे धडे। दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। 8 तास चाललेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारकाईने लक्ष घालून चर्चा केली आहे। मंत्री पंकजा मुंडे यांची ही माहिती आहे। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी। राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचून दाखवलं। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज ठाकरेंच्या आरोपामागे गंभीर सत्य दडलेलं आहे। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणावरती राऊतांचं विधान। सिद्धिविनायकच नाही तर सर्वच मंदिरात चोर आहे तर चोरी होतीये, संजय राऊतांचा मोठा दावा। राज ठाकरेंच्या घरी जाऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकरांची प्रतिक्रिया। तर राज ठाकरेंच्या घरी जाण्याऐवजी पत्रावर सही करणाऱ्या ट्रस्टींच्या घरी जावं, अविनाश जाधवांचं प्रत्युत्तर। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी आज मनसेची पत्रकार परिषद। मनसेचे यशवंत किल्लेदार दानचोरी प्रकरणी माध्यमांसोबत बोलणार। सिद्धिविनायकाच्या दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेंच्या आरोपानंतर मनसेची आज पत्रकार परिषद। बीएमसीच्या स्थायी समितीत बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून सभागृहात आणलं। भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातून थेट बीएमसीच्या सभागृहात आणल्याचा प्रकार। तर स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांकडे 13 सदस्य तर विरोधकांकडे 12 सदस्यांचं संख्याबळ आहे। दादर टेटी परिसरामध्ये मॅनहोल भोवती कोणतंही बॅरिकेडिंग नाही। पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न। इरणीवरती पालिका कर्मचाऱ्यांनी 1 तासानंतर मॅनहोलवरती जाळी बसवली। दादर टेटी परिसरामध्ये मॅनहोलवरील जाळी चोरण्याचा प्रयत्न। स्थानिक नगरसेवक अमेय घोलेंचं ट्विट। जाळी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानं चोरटा मॅनहोल उघडा ठेवून पसार झाला, अमेय घोलेंचा आरोप आहे। नीट पेपर लीक प्रकरणासाठी स्थापन फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली। न्यायाधीश अनुप ग्रोव्हर बारिका यांची बदली। तर विशेष न्यायाधीश अजय गुप्ता पेपरफुटी प्रकरणांची चौकशी करून यावेळी सुनावणी ते घेणार आहेत। तर दिल्ली उच्च न्यायालयाकडून 138 न्यायाधीशांच्या बदल्या आणि नेमणुका करण्यात आलेल्या आहेत। आपकडून E20 पेट्रोल विरोधात विशेष मोहीम सुरू आहे। E20ची कमी किंमत आणि पेट्रोल 84 रुपयांखाली मिळावं या मागणीसाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती मोर्चा काढणार। अरविंद केजरीवालांची ही घोषणा आहे। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना कर वितरणाचा अग्रिम हप्ता वितरित। सर्व राज्यांना 1,09,000 कोटींचा अग्रिम हप्ता। महाराष्ट्राला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी प्राप्त।